सर किस प्रकार फिलहाल सुरक्षा व्यवस्था तैनात की गई है, क्योंकि काफ़ी सेंसिटिव जो है वो घटना कल हुई। आय एम नॉट इन अ पोझिशन टू टॉक ऑन कॅमेरा. ओके. आपण बघतोय की पोलीस या ठिकाणी जे आहे ते बोलायला तयार नाही आहेत, मात्र सुरक्षा व्यवस्था जी आहे ती प्रत्येक ठिकाणी तैनात केली असल्याचं देखील दिसून येत आहे। आणि खरं तर पर्यटकांसाठी एक महत्त्वाचं स्थळ खरं तर हे काश्मीर मानलं जातं आणि त्या प्रत्येक ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था सध्या तैनात करण्यात आलेली आहे। मात्र नेमकी चूक झाली कुठे हा सवाल आजही या निमित्तानं कायम बघायला मिळतोय। नक्कीच वैदेही, आपण घटनास्थळी उपस्थित आहात। घटनास्थळावर अजूनही काही पर्यटक अडकलेले आहेत का? जो अतिशय संवेदनशील विभाग होता त्या संवेदनशील भागामधून पर्यटकांना बाहेर काढण्यात आलेला आहे का? काय परिस्थिती आहे सध्या? नक्कीच संवेदनशील खरं तर प्रत्येक ठिकाणी परिस्थिती बघायला मिळत आहे। मात्र टुरिस्ट खरं तर अपेक्षित ज्या ठिकाणी बघायला मिळतात त्या ठिकाणी सध्या टुरिस्ट जे आहे ते सध्या कुठेही दिसून येत नाही आहे। कारण मी ज्या ठिकाणी उभी आहे लाल चौक परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टुरिस्ट बघायला मिळतात, मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी कुठेही टुरिस्ट दिसत नाही आहेत। मात्र आंदोलनकर्ते दिसून येतात आणि आंदोलनकर्ते हे सगळे जे आहेत ते टुरिस्ट म्हणजे टुरिझम हँडल करणारे अनेक संस्था जे आहेत ते बघायला मिळतात। पण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल अशाच पद्धतीने काश्मीरमधल्या सर्व बातम्यांवर आपलं लक्ष असू द्या। धन्यवाद। तर साम टीव्हीचा ग्राउंड रिपोर्ट लाल चौकातून आपण पाहिलेला आहे। तिथली परिस्थिती काय, काश्मीरींची नक्की भावना काय आहे आपण समजून घेतलेलं आहे।